नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, नुकत्याच आलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता हे 1500 रुपये कोणाकोणाला जमा होणार आहेत किंवा याच्या अटी किंवा पात्र किंवा अपात्रतेचे नियम काय काय आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। मित्रांनो, बऱ्याच लोकांचा संभ्रम असतो की सर्वांना पैसे मिळणार आहेत, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना वाटत आहे की सगळ्यांना पैसे मिळणार आहेत। तर मित्रांनो, असं नाही की सगळ्यांना पैसे नाहीत मिळणार, महिलांना पैसे मिळणार आहेत, परंतु कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि कोणकोणत्या महिलांना मिळणार नाहीत आणि जर का मिळणार नसतील तर ते कशा पद्धतीने आपल्याला मिळवायचे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। A to Z जर का व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल। मित्रांनो, चला व्हिडिओ आता सर्वप्रथम बघा। मित्रांनो, या योजनेचे लाभार्थी कोण आहेत हे बघूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांच्यासाठी ही योजना आहे। आता मित्रांनो, यावरून हे स्पष्ट होतं की विवाहित महिलांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर अविवाहित ज्या मुली असतात तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर बघा मित्रांनो, योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता म्हणजे यासाठी पात्र कोण कोण असणार आहे तर हे देखील आपण पाहूयात। तर मित्रांनो, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजेच मित्रांनो त्यांचं डोमासाईल जे आहे ते महाराष्ट्रातलं असलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ज्या आहेत त्या या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही योजना पात्र राहणार आहे। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। मित्रांनो, बँक खाते असले तरी ते नॅशनलाइज बँकेत असणे बंधनकारक असणार आहे, कारण की तुम्हाला शासन जे पैसे वर्ग करते ते DBT फॉर्मॅटद्वारे वर्ग करत असते। आता मित्रांनो, लाभार्थी कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींनाच याचा लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीचे मित्रांनो या योजनेमध्ये पात्र असल्याबाबतचे नियम होते। आता मित्रांनो, हा विषय झाला पात्र असलेल्या लोकांचा। आता अपात्रतेचे देखील नियम तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिला मुद्दा बघा, ज्यांच्या कुटुंबियांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबियांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर बघा मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबियातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न जे ज्या कुटुंबातील लोक भरत असतात तर त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर बघा मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतात तर त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर बघा मित्रांनो, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबियातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत तर अशा लोकांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर बघा मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत असे लोकही या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत। त्यानंतर बघा मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या जर का नावावरती 4 चाकी वाहन असेल तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही योजना आहे, पण त्या 4 चाकी वाहनामध्ये जर का ट्रॅक्टर असेल तर चालू शकते, म्हणजे ट्रॅक्टर जर का असेल तर तुम्ही पात्र धरणार आहात, पण जर का ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी वाहन जर असेल तर तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल। त्यानंतर बघा मित्रांनो, सदर योजनेची पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाने अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा अपात्रतेचे नियम होते आणि पात्रतेचे नियम होते। लवकरच मित्रांनो आपल्या चॅनलवरती हा फॉर्म कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ अपलोड होणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला लागेल, जेणेकरून सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।